जॉईन करा. जॉईन करा. जॉईन करा. रत्नागिरी पाटील बाहेर वा, तुम्ही आउट करा. व्हॉट्सअपवर येऊ नका तुम्ही. तुम्ही जॉईंट आहे ऑलरेडी तिकडं. त्यांचे पोलीस जॉईन नाही, त्यांच्यासाठी रिमाइंडर कॉल. आता तुमचंच मला चेहरा आहे, ते बाकी कोणाला काय बोलताच येत नाही ना. कुठून नाही बाई, हे वैतागच आहे. ऑनच करून बघ.
संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर हम्म. जगद्वंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरुतुमी सदा. जगद्वंद अवधूत दिगंबर दत्तात्रय सदा. अनंत पाप शरणागत वैष्णव भयवारण सदा. हॅलो. हॅलो. हा बोला. आता ते गुरुच्या मिशनची एंडोस्कोपी चालू आहे. एंडोस्कोपी करतायत काय? हा 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 एंडोस्कोपी चालू आहे त्यामुळे ते बहुतेक कनेक्ट नाही होणार. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा हा ठीक आहे ठीक चालेल चालेल ठीक.
जॉईन करा, जॉईन करा. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके, ठीक आहे, ठीक आहे. जॉईन करा. चला सुरू करूया. आज आपण इलेक्ट्रिसिटी घ्यायची आहे. बेसिक पहिलं सांगतो इलेक्ट्रिसिटीचा, आणि मग आपण एक एक इलेक्ट्रिसिटी आणि त्यातले प्लांट बघायचे. आपत्कालीन औषधिया, याला काय म्हटलेलं आहे? आपत्कालीन औषधिया. इलेक्ट्रिसिटी हा आपत्कालीन स्थितीमध्ये, इमर्जन्सीमध्ये आपण ठीक आहे. आपत्कालीन औषधिया याला म्हटलेलं आहे काउंट सीझर मॅट्रिस साहेबने 5 इलेक्ट्रिसिटी बनवल्या. WGRE, B आणि Y. किती बनवल्या? 5 इलेक्ट्रिसिटी त्यांनी बनवलेल्या आहेत. पाच इलेक्ट्रिसिटी बनवल्या. त्यामध्ये WRE, B आणि Y या 5 इलेक्ट्रिसिटी निर्माण केल्या. या 5 इलेक्ट्रिसिटी काय करतात? तर या 5 इलेक्ट्रिसिटी रस आणि रक्त को शुद्ध करके प्राणी को निरोगी बनाता है. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये इलेक्ट्रिसिटीचा यूज मॅटी सर करत होते. इलेक्ट्रिसिटी वापरत होते, एक्सटर्नल ऍप्लिकेशन. आणि इलेक्ट्रिसिटी का शब्द वापरला? तर इलेक्ट्रिकल, जसं एखादा दिवा चालू, आपण बटन लावल्या दिवा चालू होऊन लाईट पडतो, किंवा मोटर चालू होते, किंवा काही क्षणाच्या विदिन ए फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद इलेक्ट्रिसिटी वर्क करते. तसं या आपल्या इलेक्ट्रिसिटी फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद मध्ये तुम्हाला काय दाखवतात? रिझल्ट दाखवतात. म्हणून याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी. मग त्याच्यामध्ये त्यांनी WGRE, B, Y प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्याचा प्रॉपर्टी अनुसार त्याची नावं देण्यात आलेली आहेत. रेड इलेक्ट्रिसिटी, व्हाईट इलेक्ट्रिसिटी, ग्रीन इलेक्ट्रिसिटी, येलो इलेक्ट्रिसिटी आणि ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी, या 5 इलेक्ट्रिसिटी तयार केल्या. आपत्कालीन स्थितीमध्ये याचा उपयोग करतोय. तर आपत्कालीन स्थिती म्हणजे इमर्जन्सी कंडिशन. आपत्कालीन स्थिती म्हणजे काय? इमर्जन्सी कंडिशन मध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर करू शकत होता, पण मॅटी सरांनी एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये इलेक्ट्रिसिटी यूज केलेल्या होत्या. इलेक्ट्रिसिटी यूज केलेल्या होत्या एक्सटर्नल ऍप्लिकेशन. आपत्कालीन रोगों की इन्हीं 5 विधियां सदा के लिए समाप्त किया जाता है. आपत्कालीन स्थितीमध्ये हे वापरलं जातं. इलेक्ट्रोपैथी के अनुसार प्रकृति में रोग बनते हैं यदि किसी रोग का संक्रमण
प्रतिकूल वातावरण मिले तब रोग पनप नहीं सकता। यदि व्यक्ति के अंदर रोग लड़ने की प्रतिरोध क्षमता अधिक होगी, ज्यावेळेला तुमच्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये इम्युनिटी पॉवर तुमची स्ट्रॉंग असेल तर प्रकृतीत झालेल्या चेंजेसमुळे तुमच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. परंतु तुमच्या शरीरामध्ये जर इम्युनिटी पॉवर कमी असेल तर बाह्य जगतामध्ये झालेले चेंज किंवा संक्रमण तुमच्या शरीराला रोगी बनवतात. हा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुमची इम्युनिटी चांगली असेल तर तुमच्यावर काही परिणाम होत नाही, परंतु जर तुमची इम्युनिटी कमी असेल तर तुमच्या शरीरामध्ये रोगाचा परिणाम होतो. म्हणजेच एक्सटर्नली इफेक्ट ऑफ ऑन द ह्युमन बॉडी हा कन्सेप्ट त्यांनी मांडला की बाहेर प्रतिकूल परिस्थिती निर्माण जर झाली तर शरीर बिघडतं. हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला. म्हणजे बाह्य गोष्टीमुळं इंटरनल एन्व्हायरमेंट चेंज होतं, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये बदल झाला तर रोग होतो. तर हा कन्सेप्ट पहिल्यांदा मांडला. हा कन्सेप्ट कुणी मांडला? ॲक्युपंक्चर मध्ये सुद्धा हा कन्सेप्ट आहे. एक्सटर्नल अँड इंटरनल. External and internal system is considered in acupuncture. Acupuncture, acupressure याच्यामध्ये एक्सटर्नल अँड इंटरनलचा कन्सेप्ट झाला. म्हणून प्रेशर चेंजेस, ह्युमिडिटी चेंजेस, टेम्परेचर चेंजेस या सर्व काय करतात, मानवी शरीरावर त्याचा परिणाम होतो. मानवी शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे बाहेरमध्ये टेम्परेचर चेंज झाला, हॉट अँड कोल्ड, हॉट टेम्परेचर, कोल्ड टेम्परेचर दोन्हीचा परिणाम शरीरावर होणार. ह्युमिडिटी वाढली, आर्द्रता वाढली तरी पण शरीरावर परिणाम होणार. प्रेशर चेंजेस यांनी सुद्धा परिणाम होणार. तर हे सगळे कंपोनंट फॅक्टर आहेत बॉडीमध्ये इंटरनल एन्व्हायरमेंट चेंज करायला. आता याच्यावर काम करणाऱ्या 5 रेमेडीज बनवल्या मॅटी सरांनी. मॅटी सरांनी REWGBY काय यूज केलं तर आपत्कालीन स्थिती म्हणजे प्रतिकूल वातावरणामध्ये नॉर्मल कसं व्हायचं, एक्सटर्नल ऍप्लिकेशन करून तुम्ही बरे होऊ शकता. बिकॉज मॅटी सरांनी इलेक्ट्रिसिटी एक्सटर्नल ऍप्लिकेशन साठी वापरण्यात होती. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमुळे शरीरामध्ये जो काही परिणाम झालेला आहे त्याला नॉर्मल करायचं काम इलेक्ट्रिसिटी करतात. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आणि हे आज आपण इलेक्ट्रोपॅथीचे डॉक्टर्स जे आहेत ते वापरत नाही. एक्सटर्नल ऍप्लिकेशन ह्याकडे जायला बघतच नाहीये कोणी. मग ते बाथच्या थ्रू आंघोळ करून, लोशन लावून, कम्प्रेशन देऊन वेगवेगळ्या मेथड मध्ये इलेक्ट्रिसिटीचा यूज करता येईल. ऑइंटमेंट करून इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते. आज आपण आयुर्वेदासारखं इलेक्ट्रिसिटीचा यूज करायला लागलो. तेल बनवायचं, मसाज तेल, याचं तेल, त्याचं तेल, असं नाहीये. मॅटी सरांनी त्याच्यामध्ये काय काय यूज केलं तर बाथसाठी यूज करू शकता. आपण बाथचा विचारच करत नाही. अंघोळ करायची त्यांनी, अंघोळ करायची. त्याच्या संदर्भात एन.एल. सिन्हांच्या पुस्तकामध्ये रेफरन्स दिलेला, हाऊ टू यूज दिस, बाथ मध्ये कसं वापरायचं त्याच्याबद्दलचा आपण सेपरेट घेणार आहोत. तर एन.एल. सिन्हा सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये बाथ कसं घ्यायचं, कसं पाणी बनवायचं या संदर्भामध्ये टेक्निक दिलेलं आहे. एन.एल. सिन्हांच्या पुस्तकामध्ये ते आहे की यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी कशी यूज करायची त्या संदर्भामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण ते स्वतंत्र असं स्टडी करणार आहोत की आपल्याला बाथ पण देता यावा. म्हणजे पेशंटला कधी कधी बाथ देऊन सुद्धा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी प्लस इलेक्ट्रिसिटी असं कॉम्बिनेशन करून बाथ देऊ शकता आपण. तर हे बाथ हा प्रकार आहे. अंघोळ घालायची पेशंटला, हा सुद्धा त्यात प्रकार येतो. नॅचरोपॅथी मध्ये जे बाथ आहे
तेच या ठिकाणी मेडिकेटेड बाथ करता येतो. आणि त्याच्यासाठी काय वापरलेलं आहे? इलेक्ट्रिसिटीचा यूज केलेला आहे. इलेक्ट्रिसिटीचा यूज केलेला आहे. म्हणजे स्ट्रॉंग बाथ, वीक बाथ, मीडियम बाथ अशा 3 प्रकारामध्ये बाथ देता येते. स्ट्रॉंग मध्ये काय केलं जातं? 100 ते 200 गोळ्या ग्लोब्युल्स फॉर्म करायचा आहे, त्या वापरायच्या. ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं, त्याच्यामध्ये 50% इलेक्ट्रिसिटी ऍड करायची आणि ते पाणी तुम्ही जे आंघोळ करणार आहे त्या पाण्यात टाकायचं आणि त्यांनी बाथ घ्यायचं. हे स्ट्रॉंग लेवल झाली. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा 50% इलेक्ट्रिसिटी त्याच्यात यूज केली जाते. आता ते कसं करायचं, काय करायचं, आपण प्रोसिजर बघूया. ती प्रोसिजर आपल्याला शिकायची आहे. म्हणजे बाथ बनवायचं कसं, आणि त्याच्यासाठी आपण एक प्रॅक्टिकल घेणार आहोत. नॅचरोपॅथीचं सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये बाथ कसा घ्यायचा, बाथ बनवायचा कसा, स्ट्रॉंग बाथ कधी द्यायचा, वीक बाथ कधी द्यायचा, याच्याबद्दलचं आपण स्टडी करायचं आहे. कारण का, हे आपलं ऍप्लिकेशन आहे. हे आपलं ऍप्लिकेशन आहे. होमिओपॅथी सारखं चालवू नका. आपल्याकडे पंचकर्म पण आहे, आपण करत नाही. इनिमा देता येतो, बाथ देता येतं, कॉम्प्रेशन देता येतं, ऑइंटमेंट देता येतं. या सगळ्या गोष्टी निसर्ग उपचारामध्ये ज्या आहेत त्या 100% इलेक्ट्रोपॅथीमध्ये वापरता येतात. म्हणजे तुम्ही एक सुंदर प्रकारचं वेलनेस सेंटर बनवू शकता की ज्याच्यामध्ये हे सर्व ऍप्लिकेशन तुम्हाला करता येईल. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा रोल आहे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, आपत्कालीन औषधी या म्हटलेला इलेक्ट्रिसिटीला. इलेक्ट्रो होम्योपैथी के अनुसार प्रकृति में रोग बनते हैं, प्रकृतित बनतात. यदि किसी रोग का संक्रमण को प्रतिकूल वातावरण मिलने तब रोग बन नहीं सकता, यदि व्यक्ति के अंदर के रोग लढणे की प्रतिरोधक क्षमता अधिक होती है. ज्या वेळेला तुमच्यामध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असते त्यावेळेला बाहेर वातावरणातला परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. पण ज्या वेळेला तुमची इम्युनिटी कमी झालेली असते त्यावेळेला मात्र तुम्हाला औषधाचा वापर करावा लागतो. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये बॉडीमध्ये रोग निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक व्यक्ति रोग प्रतिरोधक क्षमता बिजली से बढ़ाई दी जा सकती है. बिजली त्याला दिल्यानंतर आपण त्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. बाथ, कॉम्प्रेशन, एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आपण रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो पेशंटची. म्हणजे बाथ जर आपण दिला, अंघोळ घातली त्या व्यक्तीला, मेडिकेटेड वॉटरनी जर त्याला अंघोळ घातली तर त्याच्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर वाढू शकते. इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम आपण करू शकतो. अंघोळ घालता येते त्याला. आणि हा उपयोग कुणीच करत नाही. आजची इलेक्ट्रो होमिओपॅथी फक्त मी काल एक सर्वे करत होतो त्याच्यामध्ये मला असं दिसलं की 5,000 डॉक्टर्स MP मध्य प्रदेशमध्ये आहेत, परंतु हार्डली 200 ते 100 डॉक्टर फक्त इलेक्ट्रोपॅथी करतात. बाकीचे इतर पॅथीच्यात गुंतलेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळी स्थिती नाही आहे. महाराष्ट्रात सुद्धा ती वेगळी स्थिती नाही आहे, कारण आपण याचा वापरच नाही करत. मॅटी सरांनी जे जे ऍप्लिकेशन सांगितलं ते आपण कधीच वापरलं नाही. त्यामुळे काय होतं की आपल्या याची एफिकन्सी दिसत नाही. नॅचरोपॅथी सेंटर आहेत आज, ते आयुर्वेदाचा वापर आपल्या नॅचरोपॅथी सेंटरमध्ये काय आलं पाहिजे, आपण आपल्या या रेमेडीचा वापर आपण नॅचरोपॅथी सेंटरमध्ये करू शकता. यदि व्यक्ति के अंदर रोग लड़ने की प्रतिरोधक क्षमता अधिक होगी तब रोग शरीर पर हमला नहीं कर सकता. शरीरावर रोग हमला करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ति रोग प्रतिरोधक क्षमता बिजली से बढ़ाई दी जा सकती है. बिजली ज्या आहेत, इलेक्ट्रिसिटी ज्या आहेत त्यांनी त्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढवता येते. सभी बिजलियां सभी व्यक्ति को अनुकूल नहीं रहती. सर्व बिजली जेवढ्या आपल्या 5 इलेक्ट्रिसिटी आहेत त्या सगळ्यांनाच अनुकूल असतात तसं नाही. काही ना काही अनुकूल असतात, काही ना काही अनुकूल नसतात. त्यामुळे काही लोकांना सुटेबल असतात, काही लोकांना अनसुटेबल असतात. सगळ्याच इलेक्ट्रिसिटी सगळ्यांना सुटेबल असत नाही, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येकाला सुटेबल असं नाहीये.
म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह कन्सिडरेशन करता, इम्युनिटीच्या संदर्भात जेव्हा विचार करता, तेव्हा प्रत्येकाच्या प्रकृती अनुरूप इलेक्ट्रिसिटी यूज करायला लागतात. उदाहरणार्थ, इलेक्ट्रोहोमियोपैथी के सिद्धांत अनुसार रक्त अशुद्धि तथा प्रकृति में रोग बनते हैं. किसी रोग की मूल जड़ है, म्हणजे रस रक्त अशुद्धीकरण, व्हायटेशन ऑफ लिम्फ अँड द ब्लड, आणि याच्या कॉन्स्टिट्यूशनल इफेक्ट. आपण का कॉन्स्टिट्यूशन बघायचं? व्हाय वी टू चेक द कॉन्स्टिट्यूशन? व्यक्तीचा आपली प्रकृती शोधायची का? तर प्रकृती सापेक्ष काय होतं, त्याच्या शरीरावर परिणाम होत असतो. प्रकृती सापेक्ष परिणाम होतो त्यावेळेला ती इलेक्ट्रिसिटी, त्याला जी सुटेबल इलेक्ट्रिसिटी आहे त्याचा वापर करायचा आहे. आलं लक्षात? कारण आपले जो सिद्धांत काय सांगतो की रस रक्त अशुद्धी तथा प्रकृती में रोग पनते है. म्हणजे रोग कधी घडतो? तुमच्या प्रकृतीवर अवलंबून आहे, रस रक्ताच्या शुद्धीकरणावर अवलंबून आहे. The vitation of the lymph and the blood causes the disease as well as on his according to his constitutional markup, त्याच्यावर होणारे एक्सटर्नल गोष्टीने होणारे परिणाम. म्हणजे आता टेम्परेचर वाढलं, संग्वाइन टेम्परामेंटचा पेशंट आहे, बायलस टेम्परामेंटचा पेशंट आहे, ज्या वेळेला ऊन वाढेल, टेम्परेचर हाय झालं तर त्याला त्याच्या शरीरावर परिणाम व्हायला सुरू होतो. लिम्फॅटिक टेम्परामेंटला काहीच होणार नाही, गरमीचा काहीच परिणाम पडणार नाही. पण सिग्माइन टेम्परामेंट, बायलस टेम्परामेंटच्या व्यक्तीवर हीटचा परिणाम होणार आहे. त्याच्या विरुद्ध कंडिशन आहे, कोल्डनेस जेव्हा होईल, ह्युमिडिटी वाढेल, तेव्हा लिम्फॅटिक टेम्परामेंटच्या व्यक्तीवर परिणाम होणार आहे. सिग्माइनवर काही होऊ शकत. म्हणजे हे काय आहे? प्रकृती सापेक्ष बाहेर एन्व्हायरमेंट मध्ये जे चेंजेस होतात ते त्याच्या शरीरावर काम करतात अकॉर्डिंग टू हिज कॉन्स्टिट्यूशन, आणि रस रक्त बिघडण्यावर अवलंबून आहे. समजा लाईफस्टाईल चांगली नाहीये, त्याची लाईफस्टाईल चांगली नाही, त्यामुळे रस रक्त बिघडलेला आहे, अशा कंडिशन मध्ये सुद्धा रोग त्याच्या शरीरामध्ये असू शकतात. बाहेर एक्सटर्नली जे काही एन्व्हायरमेंट मध्ये जे काही घडतं त्याचा परिणाम बॉडीवर होतो. हा कन्सेप्ट ईस्टर्न सायन्सेस मध्ये आहे, वेस्टर्न मध्ये हा कन्सेप्ट नाही. मी तुम्हाला डिफरन्सेस सांगतोय. ईस्टर्न सायन्स हे सांगतं, म्हणून ईस्टर्न सायन्स मध्ये प्रकृतीला महत्व आहे. प्रकृती इज व्हेरी इम्पॉर्टंट. ईस्टर्न सायन्सेस ॲक्युपंक्चर असू दे, ॲक्युप्रेशर असू दे, आयुर्वेद असू दे, होमिओपॅथी असू दे, इलेक्ट्रो होमिओपॅथीच असू दे, त्याच्यानंतर तुमचं युनानी असू दे, सिद्धा मेडिसिन असू दे, याच्यामध्ये प्रकृती या गोष्टीला व्हॅल्यू दिलेली आहे. आज मला तुम्ही दुर्दैव सांगा, BMS डॉक्टर आहे, त्याला प्रकृती परीक्षणच येत नाही, तो आयुर्वेदीचा डॉक्टर कसला? वी आर फॉलोइंग ॲलोपॅथी, मोर एव्हर वी आर फॉलोइंग ॲलोपॅथी. त्यामुळे औषधीच्या झंझाटीमध्ये आपण जास्त असतो. लक्षणाप्रमाणे औषधं एकत्र करून देण्याचा प्रयत्न आपण करतो. हे ॲलोपॅथीचं सायन्स आहे. डोकं दुखतं, हेडेकची गोळी, इन्फ्लामेशन असेल इन्फ्लामेशनची गोळी, बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन असेल वेगळी गोळी. त्यामुळे नंबर ऑफ सिम्पटम्सच्या अकॉर्डिंगली ॲलोपॅथी ट्रीटमेंट केली जाते. आपल्याकडे तसं होत नाही. आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज पाहिजेत. यू शुड वर्क ऑन हिज कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन रेमेडीजला महत्व आहे, ऑर्गन बिघडलेला महत्व आहे. म्हणून आपल्याला प्रकृती परीक्षण इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रकृतीचं परीक्षण करणं फार महत्वाचं आहे. टेम्परामेंट स्टडी इज द बेस ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी. जे लोक टेम्परामेंट स्टडीची काही गरज नाही म्हणतात ते इलेक्ट्रो होमिओपॅथिक डॉक्टर नाही. कारण मॅटिस सरांनी टेम्परामेंट स्टडी केला आणि टेम्परामेंटच्या हिशोबानं केलं, इलेक्ट्रिसिटी डेव्हलप केल्या. त्या इलेक्ट्रिसिटी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला एक्सटर्नली टू प्रिव्हेंट दी इपिडर्मिस, संक्रमणजन्य रोगापासून वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. वर्मी फंगो ग्रुप तयार केला का?
कॉन्स्टिट्युशनल रेमेडी दिली, कालांतराने रिझल्ट यायचं बंद झालं. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस बरं वाटलं, 5व्या दिवसानंतर परिणामच होईना त्या मेडिसिनचा. डायल्युशन अप करा, डाऊन करा, काहीही परिणाम नाही. तर पोटामध्ये वर्म जेव्हा येतात, जेव्हा बॅक्टेरिया येतात, तेव्हा तुमचं कॉन्स्टिट्युशन बदलतात आणि म्हणून वेरवन त्याला दिलं पाहिजे. तुम्ही वेरवनची एक मात्रा देऊन टाका, नंतर आहे ती रेमेडी द्यायला सुरू करा, ऑटोमॅटिकली पेशंट बरा व्हायला सुरू. वर्वन दिलं पाहिजे त्याला, म्हणून तर वर्वन ग्रुप तयार केला. नॅटी सरांनी अकॉर्डिंग टू द कंडिशन त्याने अभ्यास करून वर्वन ग्रुप तयार केला गेला. नाही तर वर्वन ग्रुप तयार करण्याची आवश्यकताच नव्हती. म्हणजेच काय आहे, एक्सटर्नल अटॅक जे काय होतात त्याचे परिणाम शरीरावर होत असतात आणि ते झालेल्या परिणामाला निस्तरण्याकरिता आपल्याला ती रेमेडीची गरज असते. म्हणून ती रेमेडी बनवली गेली, वर्वन ग्रुप तयार केला, वर्मी फंगो ग्रुप तयार केला, त्याच्यासाठी वर्मी फंगो ग्रुप तयार केला. कारण आपला सिद्धांत काय सांगतो, रस रक्त बिघडतं, प्रकृतीमध्ये रोग बनतो. तुमची जी प्रकृती आहे अकॉर्डिंगली तुमच्या शरीरावर परिणाम होत असतात. त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल रेमेडी इज ऑल्सो इम्पॉर्टंट आणि रस रक्त शुद्ध करण्यासाठी लागणाऱ्या रेमेडी, याच्यावर तुमचं सगळं सायन्स बेस्ड आहे. हे तुमचं प्रिन्सिपल आहे. प्रयोग के सिद्ध हुआ कि 5 बिजली 5 प्रकृति के लिए बनाई गई है. प्रयोगात तुम्हाला काय सापडलं, 5 इलेक्ट्रिसिटी 5 प्रकृतीच्यासाठी बनवली गेली. 5 प्रकृती आहेत, मेन 2 आहेत. पहिली कुठली आहे, लिम्फॅटिक टेम्परामेंट, सिंग्वाइन टेम्परामेंट, बायलस टेम्परामेंट अँड नर्वस टेम्परामेंट. 5 प्रकृती येतात. वेगवेगळ्या 5 प्रकृतीवर 5 इलेक्ट्रिसिटी बनवल्या. 5 प्रकृतीचा अभ्यास आहे, लक्षात घ्या. आपण 2च म्हणतो, 5 आहेत. मिक्स्ड टेम्परामेंट त्या नावाचं जे आहे त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात. मिक्स्ड टेम्परामेंट मध्ये 3 प्रकार आणि 2 हे आहेत, जनरल लिम्फॅटिक अँड सिंग्वाइन टेम्परामेंट. एकूण 5 टेम्परामेंट येतात. बायलस टेम्परामेंट येतं, नर्वस टेम्परामेंट येतं. तर हे सगळे टेम्परामेंट स्टडी आहे. त्यामुळे 5 टेम्परामेंट दिले आहेत आणि 5 बिजलीचा उपयोग केला आहे. आता लाल बिजली, रेड इलेक्ट्रिसिटीचा उपयोग कशासाठी आहे, कफ प्रकृती वाले के लिए आहे. ज्याची लिम्फॅटिक टेम्परामेंट आहे, ज्याची कफजन्य प्रकृती आहे, त्याला रेड इलेक्ट्रिसिटीचा आवश्यकता आहे. कफजन्य प्रकृतीसाठी रेड इलेक्ट्रिसिटी. हरी बिजली, ग्रीन इलेक्ट्रिसिटी कशासाठी दिलेली आहे, वात प्रकृतीसाठी दिलेली आहे. ग्रीन इलेक्ट्रिसिटी वात प्रकृती, त्याच्यात नर्वस टेम्परामेंट येतं. वात प्रकृतीमध्ये ग्रीन इलेक्ट्रिसिटी वापरली जाते. पित्त प्रकृतीसाठी पिली बिजली वापरली जाते. रक्त प्रकृतीसाठी निळी बिजली वापरली जाते आणि मिक्स टेम्परामेंटसाठी व्हाईट इलेक्ट्रिसिटी वापरली जाते. परत सांगतो बघा, कफ प्रकृती आहे, रेड इलेक्ट्रिसिटी. वात प्रकृती आहे, ग्रीन इलेक्ट्रिसिटी. पित्त प्रकृती आहे, येलो इलेक्ट्रिसिटी. रक्त प्रकृती आहे, ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी. अँड मिक्स टेम्परामेंट आहे, त्याचं काय आहे, तुमची सफेद बिजली. या 5 प्रकृती झाल्या. 5 प्रकृती झाल्या. आयुर्वेदामध्ये वात पित्त, पित्त वात पित्त कॉम्बिनेशन केलं, हे सगळं मिक्स टेम्परामेंट मध्ये येतं. हे सगळं मिक्स टेम्परामेंट मध्ये येतं. वात पित्त कफ हे 3 मेन आहेत. तसं त्यांनी सिमिलॅरिटी तुम्हाला सांगितली की कफ प्रकृती आहे, रेड इलेक्ट्रिसिटी वापरा. वात प्रकृती आहे, ग्रीन इलेक्ट्रिसिटी वापरा. आणि पित्त प्रकृती असेल तर येलो इलेक्ट्रिसिटी वापरा. सेपरेशन करून दिलं म्हणजे तुम्हाला जर नाडी परीक्षण असेल, वात पित्त कफ आणि कॉम्बिनेशन, याच्यासाठी 5 इलेक्ट्रिसिटी इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. डेव्हलप 5 टाईप ऑफ इलेक्ट्रिसिटी. ज्याला नाडी परीक्षण येतं
वातपित्त कफावर नाडी बघणारे जे वैद्य लोक आहेत त्यांना हे 5 इलेक्ट्रिसिटी वरदान आहे, लक्षात ठेवा. 5 इलेक्ट्रिसिटी बनवल्या जातात. हे टेम्परामेंटवर काम करणाऱ्या रेमेडी आहेत. ग्रीन इलेक्ट्रिसिटी वातावर काम करणारी रेमेडी आहे. येलो इलेक्ट्रिसिटी पित्तावर काम करणारी रेमेडी आहे. रेड इलेक्ट्रिसिटी कफावर काम करणारी रेमेडी आहे. आणि ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी तुमची रक्तदोषावर काम करणारी रेमेडी आहे. आणि मिक्स्ड टेम्परामेंटसाठी डब्ल्यू वापरलं जातं, व्हाईट इलेक्ट्रिसिटी वापरली. तो टेम्परामेंटशी रिलेटेड पार्ट आहे. बायलट टेम्परामेंटचा व्यक्ती आला, पित्त खूप वाढलेला आहे, बायलट टेम्परामेंट आहे, पित्ताचे सर्व गुणधर्म त्याच्यात दाखवत आहे. अशा वेळेला त्याला शांत करण्यासाठी वाईचा उपयोग करायचा आहे. येलो इलेक्ट्रिसिटी जर तुम्ही दिली तर पित्त प्रकृतीमध्ये बेनिफिट तुम्हाला 100%. म्हणून आपत्कालीन स्थिती तुम्हाला सांगितली आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर कसा करायचा. आपत्कालीन स्थिती आहे, पित्त झालंय भरपूर, येलो इलेक्ट्रिसिटी देऊन टाका, थंड होत आहे ऑटोमॅटिकली. येलो इलेक्ट्रिसिटी दिली पाहिजे. वात प्रकृती आहे, ग्रीन इलेक्ट्रिसिटी द्या. वाताचा गुणधर्म आहे स्टॅग्नेशन. वात प्रकृती म्हणजे काय, स्टॅग्नेशन होणे, बॉडीमध्ये स्टॅग्नेट झाला, वात फ्लोच होत नाहीये. अशा वेळेला पॉझिटिव्ह मध्ये ग्रीन इलेक्ट्रिसिटी जर दिली तर तो टोटली काय करणार आहे, स्टॅग्नेशन काढून टाकणार आहे. ही स्टॅग्नेशनची रेमेडी. त्यामुळे 5 प्रकृतीच्या 5 इलेक्ट्रिसिटी व्हेरी इम्पॉर्टंट. आपत्कालीन स्थितीमध्ये 5 इलेक्ट्रिसिटी यूज करू शकता. रोगी की प्रकृति चिकित्सक को समझनी चाहिए. रोग्याची प्रकृती चिकित्सकाला समजायला पाहिजे, प्रकृती लक्षात आली पाहिजे. प्रकृती परीक्षण व्हेरी इम्पॉर्टंट. प्रकृती परीक्षण अतिशय महत्वाचं आहे. आपण शोध लावलेला आहे त्याचा, वेगवेगळ्या कंडिशन मध्ये कसं बघायचं. इलेक्ट्रोपैथी प्रेमिकों का अपनी प्रकृति के विषय में स्वयं ध्यान रखना चाहिए ताकि अपनी प्रकृति को दवा सदैव इस्तेमाल करके निरोगी बन सकते हैं. स्वतः आपलं इलेक्ट्रिसिटी घेतली पाहिजे. आपली प्रकृती काय आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटी रोज पाण्यातून 2 थेंब 4 थेंब बूंद तुम्ही घेतला. 10 किलोग्राम शरीर के लिए 1 बूंद. 10 ग्रॅम वजन असेल तर 1 बूंद घ्यायचं. आणि तुमचं 70 ग्रॅम वजन, 70 किलो वजन असेल तर 7 थेंब तुम्ही पाण्यातून घ्यायचे. आता लक्षात आलं का की बाळ मानेने ऍसिडिटी ड्रॉप तयार केले, ते चक्क येलो इलेक्ट्रिसिटी यूज केलेलं आहे. 7 ड्रॉप सांगितलेला आहे. 1 कप पाण्यामध्ये 7 ड्रॉप घ्यायला सांगितले. ऍव्हरेज वेट कन्सिडर करून डोस दिलेला आहे. समजलं का आरजी माळी सर, तुम्हाला हेच केलंय त्यांनी, येलो इलेक्ट्रिसिटी यूज केली. अकॉर्डिंग टू द कंडिशन, पित्त बायलस टेम्परामेंटच्या व्यक्तीला येलो इलेक्ट्रिसिटी वापरली पाहिजे. पित्त प्रकृतीच्या माणसाला तुम्ही येलो इलेक्ट्रिसिटी देऊ शकता, कारण पित्तावर काम करणारी रेमेडी येलो इलेक्ट्रिसिटीच आहे. हा, हे मेन आहे त्याच्यात. मग त्याच्यामध्ये डीप जाऊन पित्त झालं का, होतंय का, आपत्कालीन मध्ये तो विचार नसतो. आपत्कालीन स्थितीमध्ये, इमर्जन्सी मध्ये तुम्ही येलो इलेक्ट्रिसिटीची 7 बूंद त्याला पाजवा. 1 ग्लास पाण्यामध्ये द्या किंवा डायरेक्ट देऊ शकता, वॉटर सोल्युबल, आणि त्याला प्यायला सांगा. त्याचं पित्त ताबडतोब तिथल्या तिथं स्टॉप होणार आहे. पित्त कमी होणार, इमिजिएटली पित्त कमी करण्याकरता आहे. परंतु वारंवार पित्त कमी होत असताना तुम्हाला काय वापरावं लागेल, पित्त का होतंय याचा विचार करून कॉन्स्टिट्यूशनल अँड ऑर्गन रेमेडीचा उपयोग करावा. आपत्कालीन स्थिती डिफरंट. अँटासिड दिलं जातं, वंडम दिलं जातं, अमुक दिलं जातं, तमुक दिलं जातं. का देतात ते लक्षात घ्या. हे आपत्कालीन स्थितीमध्ये काम करायचं आहे. म्हणजे इलेक्ट्रो होमिओपॅथी आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला वापरता येतं, परंतु आपण ते यूज करत नाही. कालच्या लेक्चरमध्ये हेच त्यांनी सांगितलं की आपत्कालीन स्थितीमध्ये वापरायची सिस्टम आहे, पण आम्ही वापरतच नाही.
आणि म्हणून आम्हाला ॲलोपॅथीची जरूर पडते. कारण इलेक्ट्रिसिटी डिझाईन फॉर दॅट, इलेक्ट्रिसिटी त्याच्यासाठीच केलेल्या आहेत, आपत्कालीन स्थितीमध्ये यूज करण्याकरता. इमर्जन्सी, तुमच्याकडे पेशंट आला, पित्त वाढलेलं आहे, काय करणार तुम्ही? तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे, पटकन 5 ड्रॉप त्याला द्या, एक्सटर्नल अप्लाय करायला लावा, तोंडात घ्यायला लावा, इमिजिएटली थांबणार आहे ते. आपत्कालीन स्थिती आहे, रक्तस्राव व्हायला लागला, थांबायचा आहे रक्तस्राव, पाण्यामध्ये टाका आणि पाणी प्यायला द्या, डायल्यूट करून देऊन टाका त्याला, इंटरनल ब्लिडिंग स्टॉप करणार आहे. लक्षात घ्या, दिस इज आपत्कालीन स्थिती. इमर्जन्सी कंडिशन मध्ये इलेक्ट्रिसिटी आर द बेस्ट यूज. इलेक्ट्रिसिटी हे चांगल्या लेवलला काम करू शकतात आपत्कालीन स्थितीमध्ये. आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करायची आहेत. 5 टेम्परामेंट दिले, 5 प्रकृती दिलेल्या आहेत, त्याच्यासाठी 5 इलेक्ट्रिसिटी बनवल्या, 5 इलेक्ट्रिसिटी बनवलेलं आहे. हे सिंपल ऍप्लिकेशन आहे, व्हेरी सिंपल ऍप्लिकेशन. म्हणून इलेक्ट्रिसिटी आज घेतलेला आहे मी. इलेक्ट्रिसिटी हा विषय का घेतला, तर आपल्याला एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये इलेक्ट्रिसिटीचा रोल आहे. त्याशिवाय मी 45 पॉईंट तुम्हाला डिस्कस करू शकत नाही. तुम्हाला जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी समजत नाही तोपर्यंत 45 पॉईंटचा उपयोग करता येत नाही. म्हणजे मी किड दिल्यानंतर तुम्हाला काम करण्यासाठी एक मार्ग देतोय मी, आपत्कालीन स्थितीवर कसं पद्धतीनं काम करायचं, एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये कसं काम करायचं. कॉम्प्लिकेटेड नंतर पार्ट आहे, पण तो आपत्कालीन स्थितीमध्ये कशा पद्धतीने इट विल गिव्ह यू द मिरॅकल, हे तुम्हाला मिरॅकल दाखवतो. आपल्याला जर आपलं सायन्स प्रूव्ह करायचं असेल तर आपत्कालीन मधली स्थिती सिस्टम वापरणं गरजेचं आहे. म्हणून रोगी को प्रकृति चिकित्सक को समझनी चाहिए. इलेक्ट्रोपैथी प्रेमी को अपनी प्रकृति के विषय में स्वयं अध्ययन करना चाहिए, ताकि अपनी प्रकृति की दवा सदैव इस्तेमाल करके निरोगी बन रहे. लंबी उम्र तथा निरोगी काया हेतु अपने प्रकृति के लिए बिजली के 1 to 10, 1 से 10 बूंद 10 किलोग्राम शरीर भार में 1 बूंद घ्यायचे. दवा भोजन के साथ पानी में प्रतिदिन सुबह शाम लेते रहना चाहिए. आपली प्रकृती काय आहे याचं स्टडी करा आणि तुमच्या वजनाच्या हिशोबाने ड्रॉप आहे. 10 किलो वजनासाठी 1 ड्रॉप, 1 बिंद आहे, 1 बूंद 10 किलो वजनासाठी. समजा तुमचं 50 किलो वजन आहे तर 5 थेंब औषध घ्यायचं आहे. जेवणाच्या आधी पाण्याबरोबर 5 थेंब इलेक्ट्रिसिटी शुभ शाम, सकाळ संध्याकाळ घ्या, निरोगी काया प्राप्त करा. कायाकल्प आहे तो. इलेक्ट्रिसिटी कायाकल्प आहे. इलेक्ट्रिसिटी इज अ कायाकल्प. आपल्या शरीराला जर निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या प्रकृतीप्रमाणे इलेक्ट्रिसिटी चेक करा, इलेक्ट्रिसिटी यूज करा. आपल्या प्रकृतीप्रमाणे आपली प्रकृती काय आहे याचं पहिलं निरीक्षण करा. समजा तुम्ही पित्त प्रकृतीचे असेल तर रोज येलो इलेक्ट्रिसिटी घेतली पाहिजे, तुम्हाला पित्तच होणार नाही. आणि मानेने तर तयार केलेला ड्रॉप आहे तो तोच आहे, मुद्दामून तुम्हाला मी सांगतो. त्याच्यावर बरेच लोक आक्षेप घेतात, याने काय इलेक्ट्रिसिटी बरी नाही, त्याची पित्त बन नाही होत, पण त्याला पित्तच होत नाही. सकाळी उठल्या उठल्या 7 ड्रॉप पाण्यात टाकून घेतले तर 100% त्याला काय मिळणार आहे, रिझल्ट मिळणार आहे. इट इज अ रेमेडी ऑफ बायलेस टेम्परमेंट. येलो इलेक्ट्रिसिटीचा यूज केला. म्हणजे त्यांनी किती बारकावीनं त्या इलेक्ट्रो होमिओपॅथीचा अभ्यास केलेला आहे. बाळमाने, त्याला नुसतं नावं ठेवली जातात त्या व्यक्तीला, पण त्यांनी जे काही सिस्टम डेव्हलप केली ती खूप भारी सिस्टम आहे. हँडसअप करायला पाहिजे त्या व्यक्तीने. आम्हाला कळलं नाही पण त्याला कळलं. त्यांनी त्याचं प्रॉडक्ट आणला बाजारामध्ये आणि विकायला सुरू केलं. आम्ही फक्त माप काढण्याचं काम करतो, दुसरं काही करत नाही. हे माप काढणं फार डेंजरस केस सिस्टम आहे.
लक्षात घ्या. व्हाय हॅज अप्लाइड, एक सिंपल फॉर्म्युला बनवला. सिंपल फॉर्म्युला आहे, काहीच केलं नाही. रोज घेण्यासाठी दिलेला आहे, डेली यूज साठी दिलेला आहे त्यांनी. वायलंट टेम्परामेंटच्या व्यक्तीची कंडिशन चांगली ठेवण्याकरता येलो इलेक्ट्रिसिटी त्याने अडॉप्ट केली. तुम्हाला येलो इलेक्ट्रिसिटी काढली त्याने. सिंपल टेक्निक आहे, काही नाही फारस. हजारो लिटर बनवू शकतो आपण. अंदर की बात मैंने तुम्हाला सांगितली त्या व्यक्तीने. आता काही डॉक्टरना नाही बनवता येत, विकत घ्या, द्या, ते पैसे कमवा. पण ऍसिडिटी क्युअर होणार नाही. आपत्कालीन स्थितीसाठी वापरायची इलेक्ट्रिसिटी आहे. आपत्कालीन, दुरुस्त नाही. दुरुस्ती हा भाग वेगळा आहे. दुरुस्ती हा भाग वेगळा आहे. त्या ऑर्गन लेवलला जावं लागेल, ऑर्गनची रेमेडी तुम्हाला द्यावं लागेल, तरच कायमस्वरूपी ऍसिडिटी बंद होऊ शकते. पण तुमच्या कॉन्स्टिट्यूशन जर वायलंट टेम्परामेंट असेल तर हे कंट्रोल करणं अवघड आहे. नॅचरल प्रकृती आहे, त्याला कंट्रोल करता येतं. एक्सेस होऊ नये एवढंच आपण बघू शकतो. आणि झालं तर इमर्जन्सीमध्ये काय काम करायचं. आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करू शकता. दवा भोजन के साथ पानी में प्रतिदिन सुबह शाम लेते रहना चाहिए. इस प्रयोग से व्यक्ति का रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ जाएगी और व्यक्ति कमल फूल की तरह हमेशा खिलेगा, बुढ़ापा आएगा ही नहीं. कायाकल्प आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रिसिटी हा कायाकल्प आहे. कायाकल्प चिकित्सा आहे इलेक्ट्रिसिटी. म्हणून आपली प्रकृती, आपल्याकडे येणाऱ्या रोग्याची प्रकृती, फॅमिली फिजिशियन का व्हायचं ते हे लक्षात घ्या. जो कन्सेप्ट आज गेलेला आहे बिलकुल, फॅमिली फिजिशियन हा प्रकारच नाही राहिलेला. पूर्वीच्या काळी गावामध्ये एक वैद्यराज होता. तो वैद्यराज माणसाची प्रकृतीचं निरीक्षण करत होता आणि अकॉर्डिंगली येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या प्रकृतीप्रमाणे औषध देत होता. The temperamental remedies are very important. समजून घ्या. मी आज हा विषय का घेतलाय, आपत्कालीन औषधी. आपल्या प्रॅक्टिस मध्ये, जीपी मध्ये हा लोकांना आलाच पाहिजे. जीपी मध्ये हेच कंडिशन आहे. स्पेशालिस्ट वेगळा आणि जीपी फिजिशियन वेगळा. जीपी फिजिशियन इमर्जन्सी मध्ये काम करणारा फिजिशियन आहे. इमर्जन्सीचा डॉक्टर आहे तो. इमर्जन्सीचा डॉक्टर आहे, लक्षात घ्या. कारण इमर्जन्सी तुमच्याकडे पेशंट जर आला तर तुम्ही काय देणार. ज्याने ॲलोपॅथिक त्यांना कळेल, लगेच इंजेक्शन हे ते करून त्या पेशंटची जी कंडिशन आहे ती इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅमिली फिजिशियन. त्याचं नाव आहे फॅमिली फिजिशियन. डब्ल्यूच्या गोळ्या करून देऊ. कोणाला? हायपोटेन्सिव मध्ये टाकायचा. तर लक्षात आलं का तुमच्या की हे महत्वाचं आहे. आपत्कालीन स्थिती 5 इलेक्ट्रिसिटी तुमच्या जवळ असल्याच पाहिजेत. कायमस्वरूपी D4 मध्ये तुमच्या खिशामध्ये, तुमच्या बॅगेमध्ये इलेक्ट्रिसिटी 5च्या 5 तुमच्या जवळ पाहिजे. आणि कधी इमर्जन्सी ते सांगता येत नाही. इमर्जन्सी मध्ये त्याच्या प्रकृतीप्रमाणे इलेक्ट्रिसिटी देता येते. आपत्कालीन औषधी आहे. यदि शरीर में कोई रोग पहले से विद्यमान है तब धीरे धीरे रोग व्याधि दूर हो जाएगी. आता दुसरा आणखीन एक सिस्टम आहे, सिंथासिस. आपल्याकडे सिंथासिस पण पाहिजे आणि 5 इलेक्ट्रिसिटी पाहिजे. आपत्कालीन स्थितीसाठी काम करण्यासाठी या 5 गोष्टी आपल्याजवळ. आणि ही 6वी काय आहे तुमची? सिंथासिस आहे. महत्वाची गोष्ट है. पूर्ण स्वस्थ हो जाएगी यदि चिकित्सक होशियार अनुभवी, तब मात्र बिजली की चिकित्सा करके अपना नाम रोशन कर सकता है, जीवन दान दे सकता है. सड़क पर चले समय घर के अंदर उत्पन्न सभी आकस्मिक घटनाओं का तात्कालिक इलाज बिजली से होता है.
5 बिजलीचा वापर तुम्ही जर केला आणि त्याच्यात तुम्ही जर मास्टरी मिळवली तर तुमच्यासारखा डॉक्टरच नाही म्हणणार. त्या भागामध्ये जिथं तुम्ही काम करताय तिथं तुमचं नाव होणार आहे. हा डॉक्टर इमर्जन्सीमध्ये काम करणारा डॉक्टर म्हणून त्याला डेसिग्नेशन मिळू शकतं, लक्षात घ्या. आणि म्हणून यांनी काय म्हटलं, यदि चिकित्सक होशियार अनुभवी हो तब मात्र बिजली से चिकित्सा करके अपना नाम रोशन कर सकता है, जीवन दान दे सकता है, जीवन दान दे सकता है. सड़क पर चलते समय तथा घर के अंदर उत्पन्न सभी आकस्मिक घटनाओं का तात्कालिक इलाज बिजली से होता है. बघा तुम्ही काय करताय चंद्रशेखर मोगली, सांगा मला. जीपी करणारे आहे तुम्ही, बोला. काय सर, औषध कुठलं द्यायचं म्हणता? म्हणजे तुम्ही ॲलोपॅथीची सर्व औषधं ठेवता की नाही इमर्जन्सी ड्रग? हा, का ठेवता हो? कारण का सर आतापर्यंत इलेक्ट्रोपॅथीचे हे नव्हतं, लोकांना नाही लवकर नाही, हे मला व्हायचं. इलेक्ट्रोपॅथीचं नाही, मी तुम्हाला मुद्दा म्हणून विचारतोय ते. मला हा. इलेक्ट्रोपॅथीची कंपेअर नाही करायचा. हा. तुम्ही जीपी करताना इमर्जन्सी ड्रग तुमच्या बॅगेमध्ये असतात की नाही सांगा मला. हो, असतात सर. मला एवढंच पाहिजे. तुम्ही करत होता, आता काय करताय, इलेक्ट्रिसिटी उपलब्ध, औषधी उपलब्धता म्हणून तुम्ही करत होता. पण आज आपल्याला 5 इलेक्ट्रिसिटी आणि सिंथसिस ठेवून आपण इमर्जन्सी बॅग बनवू शकतो की नाही? हो सर, निश्चित 100%. 100% तुमच्याजवळ या गोष्टी पाहिजेत आणि तुम्ही त्याचा वापर करून इमर्जन्सी मध्ये ट्रीटमेंट करू शकता. कारण इमर्जन्सी इज द फर्स्ट केस. तुमच्याकडेच पहिला पेशंट येणार आहे, नंतर स्पेशालिस्टकडे जाणार आहे. स्पेशालिस्टकडे पेशंट जात नाही लगेच. इट इज कमिंग इन द जीपी. आणि म्हणून जीपी महत्वाची आहे. म्हणून एमबीबीएस झाल्यानंतर, बीएमएस झाल्यानंतर, बीएचएमएस झाल्यानंतर, बीईएमएस झाल्यानंतर, ॲक्युपंक्चर झाल्यानंतर तुम्हाला एंट्रन्सशिप कंपल्सरी आहे. म्हणजेच इमर्जन्सी डॉक्टर तयार करणं आवश्यक आहे. आपण कुठलीही पॅथी जेव्हा शिकतो त्याच्यात इमर्जन्सी ट्रीटमेंट कशी करायची हे महत्वाचं आहे. मग तो आरएमपी असू दे, नाही तो कुणी वाटेल ते असू दे, त्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट करता आली पाहिजे. देन ही बिकम द फिजिशियन. त्याला फिजिशियन म्हटलं जातं, त्याला डॉक्टर म्हटलं जातं. स्पेशालिस्ट डॉक्टर नाही आहेत, कारण ते जीपी करतच नाहीत, जनरल प्रॅक्टिशनर नसतात. म्हणून ते एमबीबीएस केल्यानंतर, बीएमएस केल्यानंतर, बीईएमएस केल्यानंतर, बीएचएमएस केल्यानंतर एंट्रन्सशिपची गरज असते. वाय एंट्रन्सशिप इज रिक्वायर्ड? कारण आपत्कालीन स्थितीमध्ये काय करायचं, आपत्कालीन स्थितीमध्ये कसं यूज करायचं मेडिसिन. डॉक्टर आरजी माळी, तुमचा अनुभव सांगा. तुम्ही पण जीपी करणारे होता. हा बोला सर. इमर्जन्सी तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहे, तुम्ही जीपी करत होता. ॲलोपॅथी करा नाही तर कुठली करा, मला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही आपत्कालीन स्थितीमध्ये काय करत होता? तुम्हाला जे काही ज्ञान मिळालेलं होतं कुठूनही, त्याचा 100% तुम्ही वापर करत होता, बरोबर? बरोबर आहे. आणि आपत्कालीन स्थितीमध्ये ऑपरेट करत होता. आज करता का मला सांगा? नाही करत. आणि म्हणून तर गोंधळ आहे. इलेक्ट्रिसिटी आपल्याजवळ नसतातच. इलेक्ट्रिसिटीचा यूज करणं महत्वाचं आहे. इलेक्ट्रिसिटी इज मेड फॉर आपत्कालीन स्थिती. आपत्कालीन स्थितीची मेडिसिन आहे. हे ऍप्लिकेशन आपण कधी विचारातच घेतलेलं नाही. ते आपल्याला पहिलं घ्यायला पाहिजे. कालच्या लेक्चरचा अनुभव आहे म्हणून मी पहिलं सुरू केलेलं आहे. काल जे लेक्चर मध्ये तो जो माणूस बोलत होता ते हेच नेमकं त्यांनी सांगितलं की आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्ही ऑपरेट नाही करा. कारण आम्हाला माहितच नाही वापरायचं कसं आहे. हाऊ इट इज यूज वी डोंट नो.
आम्हालाच माहित नाही कशा पद्धतीनं वापरायचं आहे. आणि तुम्ही नवीन लोक आहात, जुने हे काही 2-4 लोक आहेत, पण नवीन लोक जे आहेत त्यांनी हे शिकलं पाहिजे आणि याचा वापर इमर्जन्सी सिस्टम मध्ये केला. इमर्जन्सी मेडिसिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही पहिली पायरी आहे, चिकित्सेमधली पहिली पायरी आहे. ॲक्युपंक्चर शिकला, ट्रीटाईज नंबर 1 मध्ये इमर्जन्सी पॉइंट दिलेले आहेत. कोणी वापरतं का मला सांगा. इथे बरेच ॲक्युपंक्चरिस्ट आहेत, ॲक्युप्रेशर शिकलेले आहेत, 4-4 सेमिस्टर पर्यंत गेलेले आहेत लोक, परंतु इमर्जन्सी पॉइंटच माहित नाही आणि वापर पण कधी करत नाही. आणि म्हणून यू आर अनसक्सेसफुल प्रॅक्टिशनर. मी स्पष्ट सांगतो, तुम्ही अनसक्सेसफुल आहात. यू आर नॉट ए सक्सेसफुल प्रॅक्टिशनर. कारण जीपी ही सगळ्यात महत्वाची चिकित्सा पद्धती आहे. क्रॉनिक हे नंतरचा पार्ट आहे, जीपी हा पहिला पार्ट आहे. आणि जो जीपी मध्ये मास्टर आहे हा चांगला व्यक्ती. आणि म्हणून इलेक्ट्रिसिटीचा वापर शिका. इलेक्ट्रिसिटी काय द्यायचं. बरेच इन्सिडेंट आपल्या जवळ येतात, इमर्जन्सी असते, आपल्यालाच माहित नाही काय करायचं. आपण देतच नाही, आपण गप्प बसतो, कारण माहीतच नाही त्यामुळे देता येत नाही. ही माहिती करून घेतलं तर आपण वापर करू शकतो. म्हणून आपत्कालीन स्थितीत इलेक्ट्रिसिटीचा फार महत्व आहे. आम जनता का आशीर्वचन तुम पूछ रहे, संक्षिप्त में आपको यह बता देना चाहता हूं कि अनुभव व ज्ञान विज्ञान की जड़ में छिपे रहस्य हमें प्रकट करने की कोशिश की है. या पुस्तकाचा जो ऑथर आहे त्याने ही कोशिश केली आहे. डॉक्टर B.K. मिश्रा यांचं पुस्तक आहे फार्मसी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स इलेक्ट्रो होमिओपॅथी और इलेक्ट्रो होमिओपॅथी. हे फार्मसीचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये वर्णन दिलेलं आहे. आणि म्हणून एक पुस्तक रिफर करत नाही, अनेक पुस्तकामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या असतात. याचं सगळं सार म्हणजे आपलं टीचिंग आहे, त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला दिलं की या व्यक्तीने आपत्कालीन मध्ये अभ्यास केलेला आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटी कशा यूज करायची. आता संक्षिप्त परिचय बघू. डिटेल मध्ये आपण स्टडी करायचं, पण आज संक्षिप्त रूप मध्ये देणार आहे. रेड इलेक्ट्रिसिटी, बार बार जुकाम होना, वारंवार सर्दी होते एखाद्या व्यक्तीला, टॉन्सिल पड़ना, आंखों से पानी आना, कम सुनाई देना, बाल असमय पकना, बार बार निना होना, चक्कर आना, मोटापा, पेशाब की कमी, पेट पर सूजन, हृदय का बैठना, लकवा, टीबी, बेहोशी, ग्रंथि में सूजन प्रदर आदि को उचित डाइल्यूशन के प्रयोग से ठीक किया जाता है. आरी द्या. जुकाम येते, आरी त्याला देऊन टाका 5 ड्रॉप, त्याच्या भाराप्रमाणे त्याला आरी द्या, बघा काय होतं तुम्हाला. आरीचा स्मेल द्या, अल्कोहोल मध्ये घाला त्याला, कारण त्याच्या फ्युम्स आल्या पाहिजेत. एक तर बॉईल करून फ्युम्स येतात, नाहीतर अल्कोहोल मध्ये टाकलं तर लगेच फ्युम्स येतात. डायरेक्ट ऑल्फॅक्टरी नर्ववर जाऊन डायरेक्ट मेंदूवर काम, जुकाम बंद होऊ शकतो. इमर्जन्सी ट्रीटमेंट. रेड इलेक्ट्रिसिटी सिंपल टेक्निक आहे, लक्षात घ्या. इमर्जन्सी मध्ये रेड इलेक्ट्रिसिटी काय दिलंय, बार बार जुकाम, सतत सर्दी होण्याचा प्रकार असतो, टॉन्सिल्स वाढतात, आंखों में पाणी, डोळ्यातनं टपक टपक पाणी पडत असतं, ऐकायला कमी येतं कधी कधी, बाल असमय पकना, केस पांढरे व्हायला सुरुवात होतं कधी कधी, बार बार निना होणं, चक्कर येणे, मोटापा, बेहोशी, पेट पर सूजन, हृदय का बैठना, लकवा, टीबी, बेहोशी, ग्रंथि में सूजन प्रदर आदि को उचित डाइल्यूशन के प्रयोग से ठीक हो जाता है. स्ट्रॉन्ग, आता उचित डायल्यूशन म्हणजे काय, एक स्ट्रॉंग डोस, एक मीडियम डोस आणि एक वीक डोस, हे उचित डायल्यूशन. याला दुसरं काही मतलब नाही. डायल्युटेड फॉर्म मध्ये इलेक्ट्रिसिटी लावली तर ते काय होणार आहे, वीक डोस होणार. त्याच्यावर मीडियम साईज मध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा अप्लाय केलाय तर ते मीडियम साईज होणार. आणि एकदम स्ट्रॉंग तुम्ही जर त्याला डोस लावला तो स्ट्रॉंग होणार.
म्हणजे ज्या ठिकाणी नमनेच आहे, काम कमी होत आहे, लिम्फॅटिक टाईप ऑफ सिस्टम आहे, आरी जर पॉझिटिव्ह मध्ये जर तिथं लावली, म्हणजे आरी तुम्ही काय दिली, स्ट्रॉंग डोस त्याला लावला, तर इमिजिएटली रिझल्ट येणार आहे, क्रॅम्प बंद होणार. हृदय का बैठना, श्वास घ्यायला त्रास होतोय, ऍक्शनच होत नाही, मुवमेंटच नाही, आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय, इमिजिएटली तुम्ही रेड इलेक्ट्रिसिटी जर अप्लाय केली हार्टच्या लेवलला, तर इमिजिएट श्वासोच्छ्वास नॉर्मल होऊ शकतो. दिस इज इमर्जन्सी ट्रीटमेंट. यालाच इमर्जन्सी म्हणतात. आपत्कालीन स्थिती. आपत्कालीन स्थिती लक्षात येते की पंपिंग होत नाहीये, पंपिंग करायला त्रास होतोय, श्वास घ्यायला सोडायला त्रास व्हायला लागलेला आहे, टोटली फंक्शन डाऊन झालं, स्टॅग्नेशन क्रिएट झालं, लिम्फॅटिक टाईप ऑफ सिस्टम झाली. तिथे तुम्ही आरी अप्लाय करा, पण त्याच्या विरुद्ध झालं की पाल्पिटेशन वाढले, धडधड वाढले, जोरात पडायला लागले, त्याला रिलॅक्स करलं पाहिजे, तिथं वाईट यूज करायला पाहिजे, आरी यूज करून चालणार नाही. आपत्कालीन स्थिती काय लक्षण दिसतंय आपत्कालीन? रिलॅक्स करता येतं. आणि इमर्जन्सी ड्रग काय आहे, यांनी दोन्ही नाही होत नाही तर डब्ल्यू अप्लाय करा. मिक्स टेम्परामेंट, हाय लो दोन्ही आहे, बॅलन्सिंग करायचं काम करतं. आरी वाईचा अप्लाय करायचा शिका, त्याच नंतर डब्ल्यू पण तुम्ही शिकू शकता. हा महत्वाचा फार, पण एकदम जोरात लागते, जर जोरात नाडी पळायला लागली आहे, जोर जोरात नाडी पळायला लागली आहे, हार्ट पंपिंग खूप वाढलंय, बीज अप्लाय करा, बिकॉज इट इज अ सिग्मा अँड टेम्परामेंट रेमेडी, रक्ताच्या संदर्भातली रेमेडी. त्यामुळे बी यूज करा. तुम्हाला रिलॅक्स करायचं आहे, पंपिंग कमी करायचं आहे, धडधड वाढलेली कमी करायचं आहे, वाई यूज करा. आणि धडधड होतच नाहीये, स्लो आहे सगळं, आरी यूज करा. तीनही ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता. पण इथं त्याने काय सांगितलं की बार बार जुकाम, हृदय बैठ जाना, हिंदी शब्द आहे, हृदय बैठ जाना. बैठ जाना म्हणजे नो मोमेंट, नो मोमेंट, मोमेंटच नाही आहे हृदयाची, धडधडच होत नाहीये. आरी अप्लाय केलं पाहिजे त्या ठिकाणी, आरीचा यूज आहे त्या ठिकाणी. त्याला धडधड वाढवायची असेल, एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही आरी यूज करून आपत्कालीन स्थितीमध्ये, एखादं हृदय एकदम बंद व्हायच्या स्थितीत आलं, सिंकिंग ऑफ द, त्याला सिंकिंग हार्ट म्हणतो आपण, सिंक झालं, डेफिशियन्सी झाली, नंतर सिंक झालं, सिंकिंग कंडिशन मध्ये आरी अप्लाय करा. इमर्जन्सी आरी त्याला जर अप्लाय केलं तर हृदय त्याचं पंपिंग चाटवेल, तोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन पुढच्या ट्रीटमेंट त्याला करू शकता. आपत्कालीन स्थितीमध्ये आरीचा उपयोग कशा पद्धतीने करतायत, ही आपत्कालीन स्थिती आहे. काय करायचं, गोंधळून जातो आपण. H9 दाबा, आरी अप्लाय करा, पेशंट का बरा होणार नाही? 90% मधले पेशंट, 100% अटॅक आल्यापैकी 70 to 75% पेशंटला तुम्ही वाचू शकता. फर्स्ट टाइट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन इन दिस केस. इमिजिएट अटॅक आलेल्या कंडिशन मध्ये हृदय बैठ जाना, या कंडिशन मध्ये यू कॅन यूज आरी. इमर्जन्सी मध्ये तुम्ही आरी अप्लाय करू शकता. हे महत्वाचं आहे. ही आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा यूज आहे. म्हणजे अॅक्युपंक्चर आणि हे दोन्ही तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्हाला माहिती आहे अंजना पेन आहे, सगळे जिग्वल पॉइंट प्रेस करायचे आहेत. H9 पण जिग्वल पॉइंटच आहे, हृदया संदर्भाचा जिग्वेल पॉइंट आहे. H9 ला प्रिक केलं आणि छातीला आरी जर अप्लाय केलं, पेशंट वाचू शकतो, हे लक्षात ठेवा. आपत्कालीन स्थितीमध्ये आरीचा वापर करता येईल. पेशाब के में युरिनच होत नाहीये, पेशंटला युरिनच होत नाहीये,
आरी अप्लाय करा त्या ब्लॅडरवर, किडनीवर आरी अप्लाय करा, ब्लॅडरवर आरी अप्लाय करा, इमिजिएटली स्टार्ट फंक्शनिंग आणि युरिन व्हायला स्टार्ट. रिटेन्शन ऑफ युरिन जर झालेलं असेल तर ब्लॅडरवर जर आरी अप्लाय केलं तर युरिन व्हायला सुरुवात होते. समजून घ्या. त्यावेळेला एसटी इंटरनली द्या, एक्सटर्नली आरी अप्लाय करा, ऑटोमॅटिकली कार्य व्हायला. सबलिंग्वल मध्ये S2 ची गोळी दिली, ग्लोबल फॉर्म मध्ये पॉझिटिव्ह मध्ये S2 ब्लॅडर काम करायला सुरुवात करते. आणि त्याच वेळेला एक्सटर्नल जरा आरी अप्लाय केलं तुम्ही तर 100% पेशंट तर युरिन पास व्हायला सुरुवात होते. एक्सटर्नल ऍप्लिकेशनचा उपयोग आहे. पोट फुगलेला आहे, गॅस पास होत नाही, बेचैन होते पेशंट, तडफडायला लागलाय, गॅस सुटतच नाहीये, छातीवर प्रेशर यायला लागलंय, इमिजिएटली काय करा, आरी अप्लाय करा पोटावर. इमिजिएटली काय होईल, गॅस पास व्हायला सुरुवात होईल आणि पेशंट रिलॅक्स होऊ शकतो. इट इज ऍप्लिकेशन ऑफ आरी. आरीचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे. बेहोश होते माणूस, बेहोश होते, आरी द्या, बेहोशी कमी करता येते. कोम्यामध्ये पेशंट चाललेला आहे, कंडिशन आहे बेकार, S1 आरी त्याला उचलून देऊन टाका. इमिजिएट इमर्जन्सी मध्ये तुम्ही ते काम करू शकता, त्याचं लाईफ वाचवू शकता. लक्षात घ्या, लाईफ वाचवायचं काम करू शकता. म्हणून याला आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा यूज कसा आहे हे समजून घ्या. आपत्कालीन स्थितीमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी यूज करू शकतो. रेड इलेक्ट्रिसिटी. आता येलो इलेक्ट्रिसिटीचं ऍप्लिकेशन बघा. सुबह पित्त की ओकाई, सकाळी उठलं की पित्त व्हायला सुरुवात होते, उलट्या यायला सुरुवात. काही करायचं नाही, वाई अप्लाय, वाई द्यायचं, त्याला रिलॅक्स करून टाकायचं. आपत्कालीन स्थितीमध्ये व्हॉमिटिंग बंद करता येतं, पित्ताची उलटी कमी करता येते. वाई जर तुम्ही त्याला दिलं पाण्यात घालून, अकॉर्डिंग टू त्याचं वेट, त्याच्या वेट प्रमाणे वाई जर त्याला तुम्ही दिलं तर उलटी व्हायचं बंद होतं. बार बार पी लिया, बद्दूदार मलत्याग, कुर्मी, कब्ज, दस्त, लीवर कैंसर, शुगर, शरीर का पीलापन, सिर का चकरना, पेशाब में पीली, पतला बदन, रक्त की कमी, पित्ताशय की पैंतरी, एसिडिटी आदि रोग को छू मंतर कर देता है. बघा वाईचं ऍप्लिकेशन काय. परत सांगतो, सुबह पित्त की ओकाई, सकाळी उठलं की पित्त होतंय. बार बार पी लिया, जॉन्डिस होते सारखा, सारखं लिव्हर डिसीज आहे, त्याला कावीळ सतत होत राहते. अशा कंडिशन मध्ये कंटिन्युअसली जर त्याला वाई देत राहिला तर कावीळ पासून त्याचं रक्षण होते. बद्दूदार मलत्याग, घाणेरडा वासाचा मळ सारखा येतोय, वास येतोय त्याला भरपूर, त्याला वाई देऊन टाका, कंटिन्युअसली त्याला वाई द्या. कायाकल्प चिकित्सा आहे होई, यालाच म्हणतात कायाकल्प. कायाकल्प चिकित्सेचा अर्थच तो असतो की निरोगी काया करण्याचा प्रयत्न. जस्ट लाईक अ टॉनिक, ज्याला आपण टॉनिक म्हणतो, किंवा आयुर्वेदमध्ये एक स्वतंत्र ग्रुप आहे, जरा चिकित्सा म्हणतात त्याला. म्हातारपण येऊ नये म्हणून केलेली चिकित्सा त्याला जरा चिकित्सा म्हणतात. वाजीकरण आणि जरा चिकित्सा सेपरेट चॅप्टर दिलेला आहे आयुर्वेदामध्ये, स्वतंत्र मेडिसिन दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी करतात. तसं तुमच्याकडे हे जे काय आहे हे कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आहेत, प्रकृतीच्या सापेक्ष वापरणाऱ्या रेमेडीज आहेत. या जर तुम्ही दिल्या तर ती गोष्ट होते. म्हणजे जर समजा बद्दूदार मलत्याग, पोटामध्ये सारखं कुर्मी होणे, कब्ज होणे, दस्त होणे, लिव्हर कॅन्सर, शुगर, शरीरामध्ये शुगर वाढलेली असते काही काही लोकांनी, यू वाई येलो इलेक्ट्रिसिटी त्याला द्यायला सुरुवात करा, बघा रिझल्ट काय येत. शुगर केली,
शरीर का पिला, पण शरीर पिवळं पिवळं दिसतंय, जीभ पिवळी दिसते, पटकन तुम्ही त्याला वाई इलेक्ट्रिसिटी दिली तर ते पिवळे पण निघून जातं. अग्नी तत्व वाढलेलं असतं, त्याच्यासाठी ते काम करतं. शिर का चक्करना, ऍसिडिटी झाल्यामुळे डोक्याला चक्कर यायला सुरुवात होते. अशा कंडिशन मध्ये सुद्धा वाई तुम्ही देऊन बघायचा आहे. पेशाब पिली, पिवळी युरिन येते, गडद अगदी रंगाची युरिन व्हायला लागली तुम्हाला, पिवळ्या कलरची युरिन होते, वाई त्याला द्या. पतला बदन, शरीर बारीक व्हायला लागले, पतलं होते, रक्त की कमी, ब्लड डेफिशियन्सी क्रिएट झाले, वाई द्या त्याला. पित्ताशी की पॅन्ट्री, गॉलस्टोन पेन यायला लागलाय भरपूर, त्याला रिलॅक्स करायला त्याच्यावर वाई अप्लाय करा, इमिजिएटली पेन बंद होतं. आपल्याकडचे इलेक्ट्रोपॅथीचे डॉक्टर बाळ माने यांनी हे सगळं वापरून बघितलेलं आहे. एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये एक दवा दिली होती त्याने, त्याच्यामध्ये चक्क वाई होतं. आता ऍसिडिटीची दवा दिली, चक्क वाई दिलेला आहे त्याने. एक सिंगल रेमेडी, ही इज युजिंग ओनली सिंगल रेमेडी, नो कॉम्बिनेशन. आपत्कालीन स्थितीसाठी घरामध्ये ठेवायची वस्तू आहे ती. आपत्कालीन स्थिती, पित्त आता वाढलंय, लगेच सबसाईड करायचंय, काय करणार? आपत्कालीन वाई द्यायचंय तुम्हाला, वाई तुम्ही यूज करायचंय. सिंपल प्रॉडक्ट केलं, खूप कॉम्प्लिकेशन त्या व्यक्तीने केलेलं नाही. आज तागाय त्यांनी फक्त सिंगल रेमेडी यूज करायला सुरुवात केली, आणि म्हणून त्याचा सक्सेस रेशो मोठा आहे. सक्सेसफुल प्रॅक्टिशनर आहे. त्याने मॅटी सरांना फॉलो केलं, लक्षात घ्या. मॅटी सरांना फॉलो केलंय. इमर्जन्सी मध्ये काय करायला लागेल तसंच त्यांनी ते बनवलं. खूप कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युले तयार नाही केले, सिंपल टू यूज केलं. फक्त तुम्हाला अक्कल पाहिजे ती कशासाठी वापरायचं, सिंपल टू यूज, दॅट इज व्हेरी. कारण आपण काय करतो, ऍसिडिटी कंट्रोल, हे बघा, इमर्जन्सी कंडिशन आणि कायमस्वरूपी बंद करणे दोन वेगवेगळ्या कंडिशन आहेत. इमर्जन्सी काय असतं, ताबडतोब लक्षण सबसाईड झालं पाहिजे, ताबडतोब. आता मला पित्त झालंय, माझं पित्त थांबलं पाहिजे, जळजळ थांबली पाहिजे, बर्निंग बंद झालं पाहिजे. इमिजिएटली दिल्यानंतर विदिन 10 to 15 मिनिटांमध्ये ते ऍसिडिटी कंट्रोल झालीच पाहिजे. याला म्हणतात इमर्जन्सी ड्रग. आणि मग ती का झाली होती, म्हणून स्टमक रेमेडी, अमुक रेमेडी, तमुक रेमेडी, हे त्याचे कॉन्स्टिट्युशनल लेवलला झालं. मूळ आजारावर जाण्यासाठी केलेली चिकित्सा आहे. दोन प्रकार आहे, पॅलिटिव्ह ट्रीटमेंट, दिस इज कॉल्ड एज अ पॅलिटिव्ह ट्रीटमेंट. ही पॅलिटिव्ह आहे. इमिजिएटली आल्यानंतर काय करायचं? आज ॲलोपॅथी का सक्सेसफुल आहे? पॅलिटिव्ह ट्रीटमेंट करण्यामध्ये ताकद आहे त्यांची, तुमच्याकडे नाही आहे ते. ॲलोपॅथीसाठी पॅलिटिव्ह ट्रीटमेंट इज द बेस ऑफ ॲलोपॅथी. आणि म्हणून सर्व जनमानसामध्ये त्याचं काय झालं, बालबोल झाला. ॲलोपॅथी इमिजिएट अँटासिडिकली पित्त लगेच कमी होते, गायब होते. पॅलिटिव्ह ट्रीटमेंट करतात ते लोक, आणि त्याच्यावर आज ते काय झाले, सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ होऊन बसले, बिकॉज ऑफ हिज पॅलिटिव्ह ट्रीटमेंट. आणि आम्हाला मॅटी सरांनी पॅलिटिव्ह शिकवलंय, पण आम्ही वापरतच नाही. आम्ही क्रॉनिक कडेच बघत लागलोय. आपण पॅलिटिव्ह ट्रीटमेंट करतच नाही, इमर्जन्सी ट्रीटमेंट करतच नाही. आणि ज्याच्यात इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे ती पॅथी जगामध्ये मान्य होते, जगाला त्याची गरज असते. जगाला त्याची गरज असते. पॅलिटिव्ह ट्रीटमेंट जो करतो तोच सक्सेसफुल असतो, आणि ही पॅलिटिव्ह ट्रीटमेंट आहे. फिर चकरना, पेशाब पीली, पतला बदन, रक्त की कमी, पित्ताशय की पैंतरी, ऍसिडिटी आदि रोग को छूमंतर करता है. आता नीली बिजलीचा ऍप्लिकेशन बघा काय. रक्त प्रकृति वाले के यह बिजली हृदय का अनियमित होना, इरेग्युलर हार्ट बीट आहे,
ईसीजी चेंज झालेला आहे. ईसीजी बघितलं तर ते कधी चालते कधी बंद होते, कधी चालते कधी बंद होते. पल्स पण काय म्हणते, एकदा लागते एकदा लागत नाही, एकदा लागते एकदा लागत नाही. सर्क्युलेशन मध्ये गडबड असते, रक्ताचं सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही. त्यामध्ये काय आहे, ब्लू इलेक्ट्रिसिटी वर्क करते. त्यामध्ये इरेग्युलेटरी ऑफ पल्स जेव्हा असतो तेव्हा तुम्ही बी इलेक्ट्रिसिटी अप्लाय करायची. रक्त प्रकृति वाले को ये बिजली हृदय का अनियमित होना, रक्त प्रकृतीची बिजली आहे, रक्तावर काम करणारी बिजली ब्लू इलेक्ट्रिसिटी आहे. लक्षात घ्या. A1 A2 A3 हा नंतरचा पार्ट आहे, पण ब्लू इलेक्ट्रिसिटी रक्तावर काम करते. सिग्माइंड टेम्परामेंटची रेमेडी ब्लू इलेक्ट्रिसिटी आहे. सिग्माइंड टेम्परामेंटची ब्लू इलेक्ट्रिसिटी आहे. हृदय का अनियमित होना, बढ़ जाना, रक्तस्राव, ज्यादा मासिक धर्म, कुठनंही रक्त ब्लिडिंग व्हायला लागले, ज्यादा मासिक धर्म आहे. तुमच्या समोर पेशंट आला की पाळी थांबतच नाही, रक्त अंगावरनं जास्त चालले. त्याच्या भाराप्रमाणे वजन 50 आहे त्या बाईचं, 1 ग्लास पाण्यामध्ये 5 थेंब टाका, त्याला प्यायला द्या. ब्लू इलेक्ट्रिसिटी. आणि मासिव द्या, हळूहळू देत राहा, ब्लिडिंग स्टॉप होणार आहे. ब्लिडिंग स्टॉप होणार आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी, गार पाणी. तुम्ही म्हणजे मला काय म्हणायचं, टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे ते काम करत. कोमट पाणी, कोमटचा अर्थ काय लोकांना बरंच कळत नाही. उकळलेलं पाणी आणि कोमट पाण्यामध्ये फरक आहे. 37 डिग्री सेल्सिअसचं पाण्याला कोमट पाणी म्हणतात, जे बॉडी टेम्परेचरची मॅच आहे, त्याला कोमट म्हणतात. त्याच्यापेक्षा जास्त केलं की हीट झाली तयार. मग कोमट पाण्यातून 5 थेंब घ्यायचं आहे, म्हणजे फार थंड नाही फार गरम नाही, रूम टेम्परेचरचं पाणी. फ्रीज मधलं पाणी नाही, माठातलं पाणी नाही, जे नॉर्मल पिपामध्ये आहे, ज्याचं रूम टेम्परेचर 37 डिग्री आहे. जर तुमच्याकडे उपलब्ध नाही, थंडीच्या दिवसात सगळंच गार होतं, आणि म्हणून काय करायचं, त्याला थोडंसं गरम करायचं. थोडंसं गरम केलेलं पाणी हे 37 डिग्री सेल्सिअस तुमच्या बॉडीच्या टेम्परेचरला मॅच होणारं पाणी असतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी टाकून घ्यायचं. यू विल गेट द रिझल्ट. कोमट पाण्यातून तुम्ही घेतल्यानंतर हा रिझल्ट येणार. रक्त प्रकृति वाले की यह बिजली है, हृदय का अनियमित होना, बढ़ जाना, रक्तस्राव, ज्यादा मासिक धर्म, हृदय रोग में श्वास कष्ट, सर्क्युलेशन होत नाही, श्वास कष्ट व्हायला लागला. आता का, मला तुम्ही सांगा, सर्क्युलेशन का होत नाही? व्हॉट इज द कॉज? मेंदूला रक्त पुरवठाच होत नाही, काय होणार सांग? शीला देसाई सांगा, मेंदूला रक्त पुरवठा झाला नाही तर काय होणार? पेशंट तुमच्याकडे कशासाठी येणार सांगा? संजय जाधव सांगा. सर तीव्र डोकेदुखीचा त्रास होणार, त्याला तीव्र डोकेदुखी आणि चक्कर यायला लागणार, चक्कर यायला लागणार. न्यूट्रिशन मिळत नाहीये. लॉजिक लावलं पाहिजे, लॉजिक नाही लावलं तर काही करू शकत नाही. तो काय तुम्हाला सांगायला ना रक्त कमी आहे माझ्यामध्ये? रोग की श्वास कष्ट आहे, श्वास वाढलेला आहे, रेस्टलेसनेस क्रिएट व्हायला लागलाय आणि डोकं दुखतंय, चक्कर यायला लागली आहे, पित्त तर झालेलं नाही आहे, नॉर्मल कंडिशन आहे त्याची. काय करणार? बी यूज करणार, छातीवर बीचं कम्प्रेशन केलं, बी लावलं तुम्ही, किंवा इंटरनल त्याला बी दिलं 5 ड्रॉप टाकून पाण्यामध्ये, तर ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होणार आणि चक्कर यायचं बंद होणार. लक्षात घ्या, इमर्जन्सी कशी हँडल करायची. हृदय रोग में श्वास कष्ट, हार्ट प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळं श्वास घ्यायला ट्रबल व्हायला लागले. कार्डियक अस्थमा, दिस इज द केस ऑफ कार्डियक अस्थमा. हृदयामुळं अस्थमाचा अटॅक आलेला आहे. अशा कंडिशन मध्ये
हृदयावर बी अप्लाय केलं तुम्ही तर सर्क्युलेशन चालू होतं आणि कष्ट श्वास रोखतायत, थांबवतायत. आपत्कालीन स्थितीमध्ये यूज करू शकता. कार्डियाक अस्थमा झालेला आहे, हृदयरोग्याचा कधी कधी श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरू होतो. त्याचीच कार्डियाक अस्थमा इमर्जन्सी क्रिएट होते. अशा वेळेला ब्लू इलेक्ट्रिसिटीचा यूज करायचा आहे. पाण्यामधून घालून द्या, एक्सटर्नल अप्लाय करा बी. इमिजिएटली काय होणार आहे, कार्डियक जी काय आपत्कालीन स्थिती आहे त्यातनं तुम्ही बाहेर आणू शकता. पॅलिटिव्ह ट्रीटमेंट वेगळी आहे, ही पॅलिटिव्ह ट्रीटमेंट आहे, इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे. आणि त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करायची आहे. पुन्हा अटॅक येऊ नये म्हणून करण्याची ट्रीटमेंट वेगळी, पॅलिटिव्ह वेगळी, प्रिव्हेंटिव्ह वेगळी. पॅलिटिव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज इमर्जन्सी ट्रीटमेंट. पेशंट तुमच्या समोर बेशुद्ध व्हायला लागलाय, कोम्यात जात आहे, बीपी कमी होत आहे, असे बरेच वेळेला अनंत गोष्टीमध्ये तुम्हाला दिसतात, आढळतात. त्यावेळेला तुम्हाला ट्रीटमेंट करायला आला तरच तुम्ही डॉक्टर आहे, अन्यथा तुम्ही डॉक्टर नाही. पॅलिटिव्ह ट्रीटमेंट आली पाहिजे. त्याच्यासाठी हे शिकायचंय की ब्लू इलेक्ट्रिसिटीचा उपयोग काय आहे, की हृदयरोग में श्वास कष्ट, खुनी बवासीर, मूळव्याधीतून रक्तस्राव होतोय, चाललंय रक्तस्राव, खुनी बवासीर झाली, त्याला ब्लिडिंग होते सारखं, ब्लिडिंग पाईल्स आहेत, इमर्जन्सी रक्त थांबायला ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी त्याला पाजा, एक्सटर्नली त्याला ब्ल्यू लावा. इमिजिएटली काय होणार आहे, ते थांबणार आहे. पॅलिटिव्ह ट्रीटमेंट झाली. याचा अर्थ मूळव्याध बरी नाही झाली, समजून घ्या. पॅलिटिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह अँड पोस्ट सर्जरी ट्रीटमेंट्स आर डिफरंट, टोटली वेगळ्या ट्रीटमेंट आहेत. पॅलिटिव्ह याचा अर्थ इमर्जन्सी ट्रीटमेंट. रक्तपदर, रक्ती आव होते, प्रदर रोग आहे, कंटिन्युअसली ब्लिडिंग होतच राहते, थांबतच नाही आहे, बी द्या. सेंग्वाइन टेम्परामेंट झालं, रक्त दोष झाला, तुम्ही काय द्यायला पाहिजे, बी दिलं पाहिजे त्याला. पेट में घाव, पोटामध्ये अल्सरेशन झालंय, घाव झालेला आहे, त्याच्यातून ब्लिडिंग होत आहे, इमिजिएटली काय करा, ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी डायल्यूट करून देऊन टाका, थांबतंय ते सगळं. क्रोध, राग आलाय, प्रचंड राग आहे, अँग्रीनेस आहे, क्रोध आहे, अशा वेळेला काय करायचं आहे, ब्लू इलेक्ट्रिसिटी त्याला द्यायची. जिद्दी, चिडचिडापण, मुलांच्या मध्ये ऑब्झर्वेशन होतं, जिद्दी असतात, मला हे पाहिजे, चिडचिड चिडचिड करत असतात, बी पाजा त्याला. समजा 10 किलो वजन आहे, एक ढेम टाका पाण्यामध्ये, देऊन टाका. 10 ग्रॅमला एक थेंब, नियमच आहे त्याचा. त्या पद्धतीने तुम्ही दिला तर इमिजिएटली त्याची ती कंडिशन बंद होते. धमनी का फटना, आदि रोग में उचित डाइल्यूशन के प्रयोग से ठीक किया जा सकता है. हरी बिजली, पुढची बिजली आहे हरी, ग्रीन इलेक्ट्रिसिटी. घूम घूम कौन होने वाला दर्द, वात प्रवृत्ती आहे बघा, बदलून 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 सारखायचं, थोडा वेळ दुखायला लागतं, परत थांबतं, परत दुखायला लागतं, परत थांबतं, परत दुखायला लागतं, परत थांबतं. चंचलता गुण असतो त्याच्यामध्ये, चंचलता गुण असतो, वाताचा गुणधर्म आहे तो. घूम घूम कर होने वाला पेन, जागा बदलून बदलून पेन येत आहे, इकडे हात दुखतंय, थोड्या वेळाने डोकं दुखायला लागतंय, थोड्या वेळाने कान दुखायला, जागा बदलून येणारा दर्द पेन. असा जो पेन असतो तो वाताचा पेन असतो, त्या ठिकाणी जी यूज करायचं, यूज ग्रीन इलेक्ट्रिसिटी. अशा प्रकारच्या दर्द मध्ये ग्रीन इलेक्ट्रिसिटी यूज करायचं आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक बदलत राहते. त्यामध्ये तुम्ही यूज करायचं आहे. वाताची पीडा, नर्व मुळे पीडा येते, कंट्रोलच होत नाही पेन,
पॅलेटिव्ह ट्रीटमेंट आहे. जी इज द पॅलेटिव्ह ट्रीटमेंट. जी पॅलेटिव्ह साठी यूज केली जाते. वातज पिढ्यामध्ये जी वापरायचा आहे. डब्ल्यू बिल्बी काम करत नाही, पेन बंद होत नाही, अशा प्रकारचा जो दर्द असतो, न्यूरोलॉजिकल पेन, त्याच्यामध्ये जीचा स्टॅग्नेशन झाल्यामुळं जीचा यूज करायचा आहे त्याच्यामध्ये. सायाटिका दर्द मध्ये तेच वापरायचं. शिर दर्द, डोकं दुखत असतं, कडक संडासला होतं, कब्ज होतं, तुरंत गुस्सा, राग सारखा येत राहतो त्याला, तुरंत गुस्सा, बातों बातों पर गुस्सा आता है, बोलायला लागला की रागानंच बोलायला सुरू करतो. अशा कंडिशन मध्ये जीचं ऍप्लिकेशन आहे. तुरंत गुस्सा, थंड, चिडतो, लगेच कार होतो. चिडतो म्हणजे वाताचा आहे, म्हणजे गॉल ब्लॅडरशी रिलेटेड आहे हा. लक्षात घ्या, इट इज रिलेटेड विथ द गॉल ब्लॅडर. अकॉर्डिंग टू चायनीज अक्युपंक्चर या प्रकारचा अँग्रीनेस असतो तो गॉल ब्लॅडरचा असतो. गॉल ब्लॅडर मध्ये एनर्जी कमी झाल्या तर या प्रकारचा गुस्सा येतो, तुरंत वात, गुस्सा आणि तुरंत शांत. ही जी कंडिशन आहे याच्यामध्ये ग्रीन इलेक्ट्रिसिटी यूज करायचं. पागलपण, हिस्टेरिया, शरीर अनियमित असामान्य गती, वातज गाठे, कॅन्सर दर्द, एडन, गाठिया, वातज विकार आदि में उत्तम औषधी आहे. न्यूरोलॉजिकल पेन जेव्हा येतो तेव्हा जी वापरायचं, दुसरं काही वापरता येत नाही. न्यूरोलॉजिकल पेन समजून घ्या तुम्ही. कॅरेक्टरिस्टिक त्याचं काय आहे, त्या दुखण्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याची रक्तस्राव होतोय, पेन येते, बीज वापरायला पाहिजे. स्टॅग्नेशन आहे, वात वात कमी जास्त होते, वात, जी वापरलं पाहिजे. आणि नुसतं रिलॅक्स करायचं असेल तर वायू वापरलं पाहिजे. आणि जर समजा नमनेस झालेला आहे, त्या ठिकाणी फ्लो होत नाहीये, त्या ठिकाणी आरी यूज करायला पाहिजे. So these are the electricity, how it is used. इलेक्ट्रिसिटी या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आणि काही समजत नसेल तर व्हाइट इलेक्ट्रिसिटी. जब प्रकृति समझ नहीं आ रही है, इस औषधि का सेवन करे. त्याला डब्ल्यू देऊन टाकायचं. सिंथेसिस अँड डब्ल्यू. काही कळलं नाही तुम्हाला तर सिंथेसिस अँड डब्ल्यू त्याची तयार केलेली आहे, की सगळ्यावर उपयोग व्हायला सुरू होतो. सिंथेसिस अँड डब्ल्यू द्यायचं. व्हाइट इलेक्ट्रिसिटी वर्क होते. तुम्हाला काही नाही समजलं, व्हाइट इलेक्ट्रिसिटी त्याला पाहायला चालू करून द्या. बऱ्याच वेळेला पेशंट नॉर्मल होतो, कंडिशन नॉर्मल आहे. जब प्रकृति समझना पाए, इस भी औषधि का सेवन करे. कोई भी रोग उपयुक्त बिजली से दूर नहीं हो रहा, तब सफेद बिजली देनी चाहिए. सभी रोग ये औषधि जड़ मूल से नष्ट कर देती है. शर्त है कि धैर्य रखना होगा. प्राकृतिक औषधा सुरक्षित औषधि है. प्रकृति के पास देर नहीं है, अंधेर नहीं है. देर है लेकिन अंधेर नहीं है. औषधि सेवन से रोग धीरे धीरे नष्ट हो जाता है. इसी प्रकार हरी बिजली मवाद कैंसर नाशक, नीली बिजली रक्तस्राव रोकती है, पीली बिजली कुर्मी नाशक है, लाल बिजली उत्तेजनादायक व सफेद बिजली शांतिदायक है. लेखकाने आह्वान केलेलं आहे सगळ्यांना, बिजली आपत्कालीन औषधि के जिसे सदैव साथ रखना चाहिए. ती तुमच्या बरोबर कायम तुमच्या डिस्पेन्सिंग बॉक्स मध्ये असायलाच पाहिजे. रास्ते में उल्टी, दर्द, एक्सीडेंट आदि रोजमर्रा जिंदगी में देखने को मिलता है. घर के ऑफिस में आए दिन दुर्घटनाएं, जलना, कुचलना, दब जाना, चोट लगना आदि होती रहती है. सजग होकर व्यक्ति बिजली WGRE-BY और व्हाइट 5 इलेक्ट्रिसिटी वापरू शकता. अपने पास रखकर सेवा करता है. आपका नाम वो घर में बढ़ाता है तथा दूसरे जीवन की रक्षा करता है. इस आपत्कालीन बिजली की विस्तृत जानकारी दे रहे हैं, तो पढ़े. आता पुढे आपण जाऊन प्रत्येक इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करायचा आहे. बेसिक पॅलिटिव्ह ट्रीटमेंट मध्ये इलेक्ट्रिसिटीचा कसा उपयोग करायचा.
आपत्कालीन औषधी आहे. इथे थांबूया. इथे काही शंका आहे का कोणाला? सुषमा मॅडम, काही शंका आहे का? सर सिंथेसिस म्हणजे काय? ते नंतर शिकवतो. सिंथसिस नावाची एक सगळे रेमेडी मिक्स करून तयार केलेले एक औषध आहे सिंथसिस. अच्छा. आणि कॉम्प्रेशन म्हणजे? कॉम्प्रेशन म्हणजे वर्ण लावणे, कॉम्प्रेस करणे. कॉम्प्रेस पट्टी लावणे, अंगावर पट्टी चिकटवणे, त्याला कॉम्प्रेस म्हणतो आपण. ओके सर. सर हा, इमर्जन्सी मध्ये आल्या आल्या डब्ल्यू दिलं आणि नंतर मग त्याची लक्षणं वगैरे बाकी सगळी बघून मग पुढची इमर्जन्सी आपत्कालीनचा अर्थ काय? तेच ना सर, म्हणजे पुढची आपत्कालीनचा अर्थ काय समजलं तर बाकीचं तुम्ही विचारणार नाही. इमर्जन्सी तुमच्याकडे आणि एखादा पेशंट आला, पाल्पिटेशन वाढलेला आहे, काय करायला सांगा? नाही सर, बाकीचं काही कळलं नाही. पहिल्यांदा बाकीचं डब्ल्यू सोडून द्या तुम्ही. मी आपत्कालीन बद्दल बोलतोय. पेशंट तुमच्याकडे आलंय, पाल्पिटेशन वाढलेलं आहे, धडधड वाढले, काय करणार सांगा मला? कसं वाई देणार सर? हे मला शिकवायचंय तुम्हाला. आपत्कालीन स्थिती पुढची गोष्ट वेगळी आहे ती. ते इथं डिस्कस करण्याचा विषय नाही आहे. कारण इथं डिस्कस केला तर तुम्ही आपत्कालीन स्थिती विसरून जाणार. मला फक्त आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटी कशी यूज करायचं त्याच्याबद्दलच आपलं वर्णन होतं इथे. कारण ही एक ऍप्लिकेशनची मेथड आहे इलेक्ट्रोहोमिओपॅथी मधली, जी लोक करत नाहीत. पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट नावाचा जो प्रकार आहे, आज जगामध्ये कॅन्सरचं पेन बंद करणं फक्त आणि फक्त इलेक्ट्रोहोमिओपॅथी करतं. 10 मिनिटामध्ये पेन बंद करतं, 5 मिनिटामध्ये पेन बंद करण्याची सिस्टम आपण डेव्हलप केली. अँड इट इज नॉट एट ऑल पॉसिबल इन एनी सिस्टम ऑफ मेडिसिन. कुठल्याही मेडिसिन सिस्टम मध्ये हे भाग नाही. आपत्कालीन स्थितीमध्ये काम करायचं. इट इज अ पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. आणि जेवढे कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत आज, इलेक्ट्रोपॅथीचे कॅन्सर हॉस्पिटल आहे, हे आपत्कालीन स्थितीवर काम करणारी हॉस्पिटल्स आहेत. पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट करतात. इमिजिएटली गेला की तिचं पेन बंद करणं महत्वाचं आहे. पॅलिएटिव्ह इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ट्रीटमेंट. आज ॲलोपॅथी जगामध्ये पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट मध्ये एक नंबरची मास्टर रेमेडी आहे त्यांच्याकडे. दे आर डुईंग पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. आणि त्याला फाईट करायचं असेल तर तुम्हाला हे शिकायलाच पाहिजे. बरोबर आहे का चंद्रशेखर मोगली? बरोबर सर, 100%. आणि म्हणून बाकीच्या चिकित्सा पद्धतीला प्रॉब्लेम आलेला आहे. ॲक्युपंक्चर इज अ पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आहे. इमिजिएट बंद करता येतं, लक्षात घ्या. पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट मध्ये काम करणारे आहेत. तसं इलेक्ट्रोहोमिओपॅथी सुद्धा पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट मध्ये काम करू शकतं, प्रोव्हाइडेड यू मस्ट डू द नॉलेज ऑफ दॅट. तुमच्याकडे जर नॉलेज असेल. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं भरकटू नका. पॅलिएटिव्हचा अर्थ तुमच्या समोर पेशंट उलट्या व्हायला लागल्यात, पित्ताची उलटी होते, इमिजिएटली थांबवायचं आहे. काय कराल तुम्ही? वाई आपला करणार, वाई देणार. वाई इमिजिएटली देणार, हेच तुम्हाला कळलं पाहिजे. पाण्यात टाका वजनाच्या हिशोबानं, ड्राफ्ट टाका त्याच्यामध्ये, हळूहळू थोडं थोडं पाणी पाजा, इमिजिएटली त्याची ऍसिडिटी बंद होणार आहे. दिस इज कॉल्ड एज अ पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. याला म्हणतात पॅलिएटिव्ह. हे महत्वाचं आहे. समोर पेशंट इमर्जन्सी क्रिएट झाली तर तुम्ही काय देणार? हे इम्पॉर्टंट आहे. दिस इज कॉल्ड एज अ पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. डॉक्टर माळी, समजलं का आपल्याला पॅलिएटिव्हचा मतलब काय आहे ते? हॅलो, गेले ते. ठीक आहे. संजीव जाधव, कळलं का तुम्हाला? हो कळलं सर. इमर्जन्सी मध्ये काय करणार? तुमच्या समोर डोकं दुखतंय,
चक्कर यायला लागले, पित्त वाढलेलं आहे, इमिजिएटली त्याला काय करणार? वाई देणार तुम्ही. ही पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आहे. इमर्जन्सी मध्ये करण्याची ट्रीटमेंट ॲक्युपंक्चर मध्ये पण विषय आहे. डिस्टल पॉइंट आहे, हे आहे, पॉइंट आहे, ते पॉइंट दिले. ॲक्युपंक्चर मध्ये इमर्जन्सी ट्रीटमेंट दिलेली आहे. ते पॉइंट जर स्टिम्युलेट केले तर इमिजिएटली त्याला रिझल्ट यायला सुरुवात. दॅट इज कॉल्ड एज पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट अँड यू हॅव टू डू द पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. आजचा माझा लेक्चरचा मेन बिंदू तो होता की पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट कशी करायची. प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन मध्ये 100 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, पण दॅट इज नॉट अ पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. ते क्युरिंग आहे. क्युरिंग इज डिफरंट अँड पॅलिएटिव्ह इज डिफरंट. पॅलिएटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरिंग 3 कंडिशन येतात चिकित्सामध्ये. मॅनेजमेंट ऑफ द डिसीज मध्ये 3 कंडिशन केल्या विचारल्या जातात. एक असतं ते पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट, दुसरी असते ती क्युरिंग ट्रीटमेंट आणि तिसरी असते ती प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. So according to the condition you can go for that. काय करायचंय हे तुम्हाला समजलं पाहिजे. पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट साइट इम्प्रेशन आणि ते आज मी तुम्हाला दिले. धर्मराज पाटील तुम्हाला समजलं का? हो सर. कारण तुम्ही जीपीशी रिलेटेड लोक आहात, लक्षात घ्या. मी त्या पर्टिक्युलर लोकांना का विचारतोय, ते जीपीशी रिलेटेड आहे आणि त्यांना जीपी मध्ये पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग नंतर इन्व्हेस्टिगेशन, नंतर डिसीज बघा, नंतर फॉर्म्युला तयार करा. पित्त का होतंय याच्याकडे बघा. पहिलं थांबवा आणि नंतर त्याच्याकडे बघा का होतंय. पहिलं तुम्हाला थांबवलं पाहिजे, लक्षण बंद केलं पाहिजे. नेक्स्ट इज दॅट. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे तुम्हाला जर समजलं तर तुम्ही काहीही करू शकता. तर आज आपण पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट बद्दल, इलेक्ट्रिसिटीचा उपयोग आपत्कालीन औषधीच्या रूपमध्ये कशा पद्धतीनं वापरता येतं याच्याबद्दल आपण आज विचार केला. आणि मग त्याच्यानंतर डीप मध्ये इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करायचा. आता मला 45 पॉइंट मधली ट्रीटमेंट तुम्हाला शिकवायला सुरू करायची आहे. त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी आधी घेतल्या, कारण इलेक्ट्रिसिटी शिवाय तुम्हाला ते कळत नाही की काय करायचं. 45 पॉइंट जे आहेत त्याच्यावर मेजर वेवर इलेक्ट्रिसिटी अप्लाय केल्या जातात. मग इलेक्ट्रिसिटी वापरण्याच्या 3 पद्धती आहेत. अकॉर्डिंग टू द पोलॅरिटी, अकॉर्डिंग टू द कंडिशन. या 2-3 गोष्टीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा यूज आहे. आरीवाईचा यूज त्याच्या संदर्भामध्ये आहे. तर आपत्कालीन स्थितीमध्ये आपण आज ट्रीटमेंटचा पार्ट बघितला. इथे थांबूया. ठीक आहे सर. उद्यापासून डिटेलमध्ये 45 पॉईंट घ्यायचे, नंतर इलेक्ट्रिसिटीचं डिटेल बघू आपण. पहिलं 45 पॉईंटवर आपण ट्रीटमेंट कशी करायची ते बघूया. ठीक आहे. ठीक आहे सर. ठीक आहे सर. थँक्यू. थँक्यू. ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. काय? थँक्यू सर. हा ठीक. ओके.